शेनवडे येथील डॉक्टर पवार यांच्या फार्म हाऊसच्या शेजारील विहिरीत पडलेल्या मादी जातीच्या 3 गव्यांपैकी 2 गव्यांना सुखरूप बाहेर काढण्यात वन विभागाला यश आले, परंतु यामध्ये एका गव्याचा विहिरीतील पाण्यात गुदमरून मृत्यू झाला। गुरुवारी रात्री पाण्याच्या शोधात आलेले मादी जातीचे 3 गवे विहिरीत पडले असल्याची बाब सकाळी निदर्शनास आल्यानंतर येथील नागरिकांनी वन विभागाला याची माहिती दिली। त्यानुसार वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून कोल्हापूर येथील रेस्क्यू टीमला पाचारण केले। दुपारी 12 ते 3च्या दरम्यानच्या काळात चाललेल्या या मोहिमेमध्ये रेस्क्यू टीमला 2 जिवंत गव्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं। गव्यांना विहिरीतून बाहेर काढतानाच ते जंगलाच्या दिशेने पळत सुटले, मात्र एका गव्याचा विहिरीतील पाण्यात गुदमरून मृत्यू झाल्याने पशुवैद्यकीय अधिकारी यांना बोलावून शवविच्छेदन करण्यात आलं। 3 गवे 2 ते 2.5 वर्षाचे व मादी जातीचे असल्याचं वन विभागाने सांगितले। यावेळी वन विभागाचे वनपाल संभाजी चरापले, वनरक्षक नितीन शिंदे, प्रियंका देसाई, प्रकाश खाडे, ओंकार भोसले तसेच सर्व वनसेवक व कोल्हापूर रेस्क्यू टीमचे कर्मचारी उपस्थित होते। दिनांक 1 मे ते 5 मे रोजी घेण्यात येणाऱ्या महालक्ष्मी फूड्स आणि शॉपिंग फेस्टिवलला भेट देणाऱ्या पहिल्या 200 महिलांना मिळणार आकर्षक गिफ्ट्स आणि 500 रुपयांच्या वरती खरेदी करणाऱ्या ग्राहकांपैकी 3 भाग्यवान विजेत्यांना मिळणार खास भेटवस्तू। अस्सल कोल्हापुरी चवीचे शाकाहारी खाद्यपदार्थ, साड्या, कुर्तीज, ड्रेस मटेरियल्स, कापडी खणाच्या पर्स, मसाले, सौंदर्य प्रसाधने, गृह सजावटीच्या वस्तूंचं भव्य प्रदर्शन आणि विक्री सोबत क्रिस्टल न्यूमरोलॉजी स्टॉलचं खास आकर्षण। दिलेल्या नंबरवरती फोन करून आपला स्टॉल आजच बुक करा किंवा खरेदीला या आणि हमखास भरघोस बक्षीस आणि खास भेटवस्तू मिळवा। संपर्क 87 88 43 41 77 आणि 97 62 41 39 47।